So good morning, all of you. Good morning, sir. Good morning, sir. Good morning, sir. Good morning, sir. Hello. Okay. So let us start. In last lecture, we have seen one example. That example is this one. Close तर गेटचे एक्झाम्पल दिले. ते झालं. एक एक्झाम्पल होतं. असं काहीतरी एक्झाम्पल होतं का? Three, 2, 5, 7, 12, 1, 1, 2, 3, 5, 3, 3, 6, 9, 15. आणि ची रँक मी तुम्हाला 3 सांगितलं. आय थिंक so rank is 2. दोन येते सर रँक. Correct answer Yes, is 2. sir. Don't Correct answer is 2. Okay, sorry for that. Yesterday I will take that. What is the current rank? 2. Because these two rows are same. This is multiplication of this one ना. जर तुम्ही जर विचार केला तर R2 equal to what? 1/3 R3 किंवा R3 equal to 3 R2. हे दोन्ही रो सेम आहेत. दोन्ही रो सेम म्हणजे यातला एक रो डिलीट होईल. डिलीट म्हणजे 0 होईल. ओके, तुमचा हा रो 0 झाला म्हणजे फक्त हे 2 राहतो, म्हणजे मिनिमम 2 रँक. ओके, सो रँक ऑफ मॅट्रिक्स तुम्हाला नोट दिली ती. रँक ऑफ मॅट्रिक्स ही एकतर m असेल किंवा लेस दॅन m असेल. लेस दॅन m आपण म्हणू शकतो रँक ऑफ मॅट्रिक्स is less than or equal to m. M is total number of rows. Total number of rows. Okay, so this is the rank term. What is the rank of matrix? Is less than or equal to m. Less than or equal to m. Total number of rows. Okay, clear? Clear? Everyone clear this? Yes? Yes. Okay. Yes, So sir. we check. Yes sir. Yes, sir. Okay. Still, if you have any doubt, please ask me about the rank. Sir, Yes, Pooja. A11 एलिमेंट 1 करायचं असेल तर रो ट्रान्सफॉर्मेशन करावं का, म्हणजे दोन्ही केले तरी चालेल? A11 1 करायचं असेल तर. साठी एक तर तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन करू शकतात किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करू शकतात किंवा रेसिप्रोकल घेऊ शकतात. रेसिप्रोकलनी मल्टिप्लाय करू शकतात. या तिन्हीपैकी हा 3 करताना अशी गोष्ट करायची, फक्त नॉर्मल फॉर्म बद्दल बोलतोय, फक्त नॉर्मल फॉर्म बद्दल 3 गोष्ट करताना अशी गोष्ट करायची की जेणेकरून इझिली तुमचा मॅट्रिक्स हा
आपल्याला पुढे सॉल्व्ह करता आला पाहिजे, कारण कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे. सपोज आता हा मॅट्रिक्स आहे, ह्या मॅट्रिक्स मध्ये मग जर मी R1 डिवाइड बाय 3 केलं, तुमचं मॅट्रिक्स काय येणार आहे? 1 2/3 5/3 7/3. पुढचे जे कॅल्क्युलेशन येणार आहेत, पुढचं काय 1 1 2, मग तुम्ही पुढचे कॅल्क्युलेशन काय करणार? R2 मायनस R1. पण हे कॅल्क्युलेशन तुम्हाला इझिली भेटतं. व्हॉट अबाउट दिस 1 - 2/3? मग हे जे कॅल्क्युलेशन आहे थोडेसे अवघड पडतात. अवघड पडतात म्हणजे काय होतं, त्या ठिकाणी प्लस और मायनसचा फरक पडतो आणि तुम्ही काहीतरी चूक करता. त्याच्यामुळे ही जी गोष्ट करताना शक्यतो रेसिप्रोकल कधी करायचं माहिती का? जेव्हा काही गोष्ट पॉसिबलच नाहीये. पॉसिबल म्हणजे काय? किती गोष्टी आहेत पहा बरं. पॉसिबल म्हणजे एकतर R1 इंटरचेंज विथ R2 पॉसिबल आहे का? नाही. R1 3 पॉसिबल आहे का? नाही. C1 2 पॉसिबल आहे का? C1 3 पॉसिबल आहे का? C1 4 पॉसिबल आहे का? ह्या पिक कोण आहे? किंवा R1 - R2 पॉसिबल आहे का? किंवा C1 - C2 पॉसिबल आहे का? किंवा आता पहा, या ठिकाणी सपोज या ठिकाणी एलिमेंट असतात 4 असतात. या ठिकाणी एलिमेंट किती असतात? 4. मग तुम्हाला इथे 1 करायचं असेल तर तुम्ही काय करणार? इथे डिवाइड बाय 3. पण डिवाइड बाय 3 ही शेवटची केस मांडायची. इथे काय करायचं? R2 minus R1. हा, एक तर तुम्ही काय करा, R2 minus R1. R1 करा, ह्याला 1 करा, किंवा किंवा C1 - C2 करा. C1 - C2. जेव्हा तुम्ही C1 - C2 करताल, 3 - 2, what do you get the answer? You can easily get here 1. Easily get 1. We need 1 ना. Easily get 1. काल रेसिप्रोकल कधी यूज करायचा? रेसिप्रोकल कधी यूज करायचा? हॅलो. येस सर. रेसिप्रोकल. यस. जेव्हा एकही ऑप्शन इम्पॉसिबल वाटते तेव्हा. हा, म्हणजे असं झालंय की आता पॉसिबलच नाहीये, त्यावेळेस तुम्ही रेसिप्रोकल यूज करायचं, कारण कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे. तर तुम्ही ठरवायचे की तुमचे कॅल्क्युलेशन हे सोपे असले पाहिजे की अवघड असले पाहिजे. डिपेंड ऑन यू. आलं लक्षात? येस सर. Very good. येस सर. We move towards for. Okay. सर, Yes, Preeti. रो ट्रान्सफॉर्मेशन करताना रोला किंवा कॉलमला 0 न मल्टिप्लाय केलं तर चालतं का? 0 ने का मल्टिप्लाय करायचो? म्हणजे मी एक एक्झाम्पल सोडवताना 1 0 0 0 0 म्हणजे सगळं आलंय आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये, फक्त शेवटी -8 राहते. मग त्याला कसं बनवायचं? एक्झाम्पल सांगा मला कुठलं आहे ते. 1 हा 1 0 0 0 0 रो. हा, म्हणजे तुम्ही शेवटचं 1 एक्झाम्पल दिलं ते का? ते 2 4 2 एक मिनिट. 2 - 4 3 1 0. हा ते 2 4 - 1 2 - 4 3 1 0 1 - 2 1 - 4 2. ते हा एक्झाम्पल आहे तेच. का? त्याची रँक 3 हा येते. तर ते एक्झाम्पल हा जर घ्यायचं गेलं इथे पहा आता, ते एक्झाम्पल जर घेतलं मी, या ठिकाणी घेतो मी. काय एक्झाम्पल आहे? 2 - 4 3 1 0. Then next 1 - 2 1 - 4 2. Then 0 1 -1 3 1 4 - 7 4 -4 5. There are the two possibility. What is the first possibility? We interchange this row, or second we interchange this column. कुठली पण possibility करू शकतो. We interchange the row. First of all, R1 2. What is the reduced matrix we have got? 1 - 2 1 - 4 2. Then 2 - 4 3 1 0. Next 0 1 - 1 3 1. 4 - 7 4 - 4 5. Second possibility, we make below that element as 0. That is R2 - 2
R1. So what is the matrix becomes? 1 minus 2, 1 minus 4, 2. The matrix is R2 minus 2, R1, 0. R2 minus 2, R1, 0. R2 minus plus 4 minus 4, 0. Then next 3 minus 2 is 1. Next 1 plus 8, 9. Next 0 minus 4. Then next element R3 already 0. There is no need to simplify. 0, 1 minus 1, 3, 1. Okay. 3, 1. Next we make at 0. So R4 minus just a bit. Hello. 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 माझा आवाज येतोय का? Okay, Priyanka, I will share the normal form example, no problem. Okay. Okay. R4 minus 4R1. What is the calculation? 4R1, 0. Then minus 4 plus 8 minus 7 plus 8, 1. Then 1. minus 4 plus 4, 0. Then 0. Plus 4 means 16. 16 minus 4, 12. Then what is the element? Minus 8, 5. 5 minus 8. 5 minus 8. 3. Minus 3. Now we make as calculation column C2 plus 2 C1, C3 minus C1, C4 plus 4 C1, and C5 minus 2 C1. तुम्हाला म्हटलं मी कॉलम फक्त काय करायचं, फक्त ऑपरेशन लिहायचे. काय करायचे? Just wait. काय करायचं फक्त हे ऑपरेशन लिहायचे, बरोबर आहे? So what is that operation? 1 0 0 0 0. बाकी rest of thing is same. 0 0 1 9 minus 4, 0 1 minus 1 3 1, 0 1 0 12 minus 3. So depend on you. Either we column interchange or row interchange. काय करू शकतात? We make it one row interchange. So R3 R2 interchange. 2 3. कॉलम पण करू शकतात, C2 3 करू शकतात. 1 0 0 0 0. लक्षात घ्यायची दुसरी एक गोष्ट, तुमचा हा जो आहे हा ऑलरेडी तुमचा नॉर्मल फॉर्म मध्ये तयार झालाय, त्याला परत पाहायचंच नाही. R1 आपल्याला काहीच करायचं नाही. वी आर डुइंग द ऑपरेशन ओनली R2. ओके, सो टू गेट दॅट 1 minus 1 3 1 0 1 9 minus 4 1 0 12 minus 3. Now we make it 0, so just R4 minus R2. R4 minus R2, we just take the calculation C3 plus C2. Okay, combine no problem in. Then next 1 0 0 0 0 0 1 minus 1 3 1 0 0 1 9 minus 4. Here is 0 0. What is the matrix becomes? Yes. What is the matrix becomes? 0 0. Here is R4 minus plus 1, then 9 and minus 4. Now, okay, what is the next?
कॉलम C3 column. plus C2, C4 minus 3 C1, sorry C2, and C5 minus C2. So what is the matrix becomes? 1 0 0 0 0 0 1 0 0 0 0 0 1 9 minus 4 0 0 1 9 minus 4. Okay. Now consider that these two rows are same. These two rows are same. First of all, Yes, any sir. one row we are trying to make 0. So R आपला calculation काय सांगते? R4 R4 minus R3. minus R3. What is the matrix? 1 0 0 0 0 0 1 0 0 0 0 0 1 0 0 0 0. ओके. आणि आता आपलं हा पण 0 करायचा. पुढचे कॅल्क्युलेशन आपले येतील काय येणार? हा पण 0 बरोबर आहे. पुढचे कॅल्क्युलेशन आणखीन एक Yes, केल्यावरती हे पण 2 0 येतील. दिस मॅट्रिक्स बिकम्स इन टर्म्स ऑफ we try to convert in terms of normal form. So this is in the form of yes. This is equal to I3 I3 0 0 0 I3 0 0. 0. Okay. So what is the matrix? So which is Normal form. normal form and rank is Rank of matrix 3. rank is clear, Pranali? Okay. Hello, everyone clear this point? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Very good. सर Yeah, yes. एक्झाम मॅट्रिक्स जर आपण इचनॉर फॉर्म आणि नॉर्मल फॉर्म दोन्ही जरी रँक काढले तर ते सेम येत असेल ना? हा रँक कशाने काढा तुम्ही नॉर्मल फॉर्म काढा इचलॉन फॉर्म काढा किंवा पी इंटू क्यू फॉर्म काढा किंवा ए इनवर्सचा फॉर्म काढा आणखीन आपल्याकडे भरपूर काय मॅट्रिक फॉर्म आहेत पण तुमच्या सिलेबस मध्ये फक्त 2च फॉर्म आहेत एक नॉर्मल फॉर्म आणि एक इचलॉन फॉर्म फक्त टोटल 4 फॉर्म आहेत कुठल्याही वेने गेलं तरी रँक सेमच आहे ओके कारण आपला शेवटची नोट आहे शेवटची नोट जी दिली ती तीच होती ओके रँक ऑफ मॅट्रिक्स युनिक हा रँक ऑफ मॅट्रिक्स इज युनिक ओके आलं लक्षात येस कळालं प्रसाद कळालं क्लिअर झालं प्रसाद येस सर okay still you any doubt yes Priyanka you want more example येस सर. okay still I think मी 16 के 17 एक्झाम्पल झालेत ना आपले किती झाले 16 झालेत सर 16 you want more झाले. example सर नाही तर तुम्ही शेअर करा एक्झाम्पल ग्रुपवर आम्ही घरी सॉल्व्ह केले तर चालेल ना. चालते काय प्रॉब्लेम नाही मी आता काय करतो तुम्हाला एक्झाम्पल देतो ओके फक्त एक पहा फक्त एक्झाम्पल रिपीट आहे का नाही मला एक्झॅक्टली आता माहित नाहीये ओके तुम्हाला एक्झाम्पल देतो लिहून देतो 1 by 1 तर तुम्ही चेक करा ते रिपीट आहे का नाही ओके ओके सर. just wait write on the 1 by 1 ओके यामध्ये काय कोणाला प्रॉब्लेम आहे का नो सर No, sir. 1 by 1 example No, sir. example number किती होतो फक्त 17 17 ओके 17 फक्त रिपीट आहे का चेक करा Okay. find convert the following matrix to its normal form and find also rank okay repeat आहे का चेक करा 1 minus 1 2 minus 1 4 2
-1 2 2 2 -2 0 आहे का रिपीट? Just check it. नाही आहे का? नाही ओके, जस्ट सॉल्व. Then next 1 2 -1 4, then 2 4 3 4 1 2 3 4 -1 -2 6 -7. Now very simple way I take the example 19 1. One zero 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 0200 3040 0103. And 20th one, तर ते 19 एक्झाम्पल सेकंड रो मध्ये 6 आहे का 0 आहे? sorry 0. ओके सर. And 21 01 -3 -1 10 11 31 02, then 11 -20. One. One -1 3 6. 1 3 -3 -4 5 3 3 11. Okay, solved. प्रसाद तुम्ही काल नव्हता का?
प्रसाद, थोरात प्रसाद, हा सर. काल नव्हता का लेक्चरला? हा सर, ते आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायला गेलतो. बरं बरं, ओके ओके. गणेश, येस प्रज्ञा इज राईट आन्सर. गणेश, दोन गणेश, गणेश कडळसर, कडळसकर ना, रोल नंबर 38. रोल नंबर 38 आपण पण काल नव्हता का गणेश? रोल नंबर 38. हॅलो, नाही, ओके राईट, येस राईट आन्सर. सो एक्झाम्पल नंबर 17 आन्सर इज 3. Rank is 3. This is also rank 3. Sorry. गणेश, रोल नंबर 38 आहात का तुम्ही? चॅट करा नाही तर. आहात का? Yes, right.
I'll put the answer in your in front of example. What is the rank actually? 3, 3, 4, 2, 3. Check whether it is correct or wrong. Huh? Yes, yes. You solve correct way. Other people just solve the example. Huh? Yes, Prithviraj, answer is right. Yes. Just take the screenshot of this, huh? Everyone. Just take the screenshot of this. Prithviraj. पृथ्वीराज काहीतरी चुकते असं वाटतंय तुला पृथ्वीराज. पृथ्वीराज साठे पृथ्वीराज आहात का? अरे आपण जे टाकलंय 21 आणि 21 हे काय 4 4 3 मला नाही कळलं तुमचं काय म्हणणं आहे. मला 20 म्हणजे काय टाकायचं होते. ओके ओके ओके. द आन्सर इज 17 3 18 3 19 4 22 21 3. त्यापैकी काय चुकलं का ते चेक करा फक्त. येस 21 ची रँक 3 इज राईट. ओके.
ओके, व्हेरी गुड. राहिलेला घरी सॉल्व्ह करताल? राहिलेला घरी सॉल्व्ह Yes, करताल का? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Yes, sir. Okay, Yes, sir. just take the screenshot of this. Just take the screenshot of this. Screenshot घेतलाय का? Yes, sir. Yes, sir. Okay. कोणाला काय प्रॉब्लेम? This is the end of normal form No, and sir. echelon form. No, sir. There is a two different way. दोन डिफरंट वे पहा, एक इचलॉन फॉर्म आणि एक नॉर्मल फॉर्म आहे. ओके ओके ओके, अटेंडन्स घेतलेली आहे मी. देयर इज नो नीड टू टेक शेअर द अटेंडन्स ऑलरेडी घेतले. द अब्सेंट नंबर इज, देयर इज 4 पीपल आर अब्सेंट. 25, 29, 49, 51. 4 लोक फक्त अब्सेंट होते. ओके, बाकी मग अटेंडन्स घ्यायची गरज नाहीये. ओके, सो वी